देशभरात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना आता LPG गॅस सिलेंडर डिलिव्हरीशी संबंधित नवीन OTP स्कॅम समोर आला आहे. घरपोच गॅस सिलेंडर देताना ग्राहकांकडून OTP घेण्याच्या प्रक्रियेचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार नागरिकांची आर्थिक फसवणूक करत असल्याच्या घटना विविध भागांत नोंदवल्या जात आहेत. डिजिटल पेमेंट आणि मोबाईल बँकिंगचा वाढता वापर लक्षात घेता ग्राहकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. गॅस कंपन्यांकडून सिलेंडर वितरणावेळी ग्राहकांच्या मोबाईलवर पाठवला जाणारा OTP हा फक्त डिलिव्हरीची खात्री करण्यासाठी असतो. मात्र याच प्रक्रियेचा वापर करून ठग लोकांची फसवणूक करत आहेत. सायबर गुन्हेगार अनेकदा स्वतःला गॅस एजन्सीचे कर्मचारी किंवा ग्राहक सेवा प्रतिनिधी असल्याचे सांगून ग्राहकांना फोन करतात. सबसिडी अपडेट, KYC पडताळणी, बुकिंग कन्फर्मेशन किंवा डिलिव्हरी अडचण अशा कारणांखाली ते OTP विचारतात. अनेक ग्राहक विश्वास ठेवून हा क्रमांक सांगतात आणि त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून पैसे वळते झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. सायबर तज्ज्ञांच्या मते काही फसवणूक करणारे बँकिंग किंवा UPI व्यवहाराशी संबंधित OTPला गॅस डिलिव्हरी OTP असल्याचे भासवून आर्थिक व्यवहार पूर्ण करतात. काही प्रकरणांमध्ये बनावट ॲप डाउनलोड करण्यास सांगून मोबाईलमधील वैयक्तिक माहितीही चोरली जात असल्याचे समोर आले आहे. ग्राहकांनी गॅस सिलेंडर स्वीकारताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. डिलिव्हरी बॉय प्रत्यक्ष घरी आल्यानंतरच OTP द्यावा आणि फोनवर किंवा अनोळखी व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत OTP सांगू नये. गॅस कंपनी किंवा बँक कधीही आर्थिक व्यवहारासाठी फोनवर OTP विचारत नाही, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. मोबाईलवर आलेला मेसेज नीट वाचून तो नेमका कोणत्या सेवेसाठी आहे याची खात्री करावी. तसेच अधिकृत गॅस एजन्सीचा क्रमांक सेव्ह करून ठेवणे, संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे आणि कोणतेही अनोळखी ॲप डाउनलोड करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान स्थानिक प्रशासन आणि सायबर पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. फसवणुकीचा संशय आल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधून खाते सुरक्षित करणे आणि राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन 1930 वर तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डिजिटल व्यवहारांमुळे सुविधा वाढल्या असल्या तरी सायबर गुन्ह्यांचे स्वरूप अधिक क्लिष्ट होत असल्याने प्रत्येक नागरिकांनी वैयक्तिक माहिती आणि OTP बाबत अधिक जबाबदारीने वागणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.